कोकणवासियांच्या रक्षणासाठी शिवसेनेचा वाघ या कोकणमध्ये आलेला आहे। प्रचंड अशी सभा या कुडाळमध्येच मागच्या 4 महिन्यापूर्वी झाली। त्यामध्ये सुद्धा लाखोच्या संख्येने समस्त कोकणवासी उपस्थित राहिले होते आणि आज सर्वार्थाने भकास होत चाललेला कोकण नाही रस्ते कोकण चालले दुसरीकडे अशा पद्धतीने भरकटत आज ज्या राज्यकर्त्यांनी कोकणवासियांना भरकटत नेलं, कोकणवासियांची दिशाभूल केली, कोकणवासियांची फसवणूक केली, त्या कोकणवासियांना खऱ्या अर्थाने आधार देण्यासाठी आज शिवसेना युवा सेनेचे अध्यक्ष माननीय आदित्यजी ठाकरे आलेले आहेत। मी त्यांना आपणास संबोधित करण्यासाठी विनंती करतो। जय महाराष्ट्र। गेले 1 वर्ष महाराष्ट्र फिरायला निघालेलो मी। मागच्या वर्षी रायगड होतं, मागच्याच महिन्यात मराठवाड्यात गेलेलो आणि आज कोकणात आलोय, आपल्या कोकणात। आणि मी याच्यासाठीच फिरतोय की मला पूर्ण देशात पूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी लाट दिसते आणि मी हेच बघायला आलो, तुम्हाला विचारायला की कोकणात ती लाट आहे की नाही? आहे ना? कारण बाकीच्यांकडे एवढं लक्ष द्यायचं नाही, ते एवढे महत्वाचे नाही आपल्याला। कारण महत्वाची गोष्ट अशी आहे की येणारी जी सत्ता आहे, शिवसेना भाजप आरपीआय महायुतीची जी सत्ता आहे ती आपली असणार आहे, पण आपल्या याच्यात सहभाग असणार आहे की नाही हे प्रश्न विचारायला आलेलो आहे। सहभाग म्हणजे कसं? आमदार खासदार आपले येणार की नाही? पुन्हा एकदा भगवा येणार की नाही? इथे कारण भगवाची गरज आहे पूर्ण देशाला, साहेबांचं स्वप्न पूर्ण करणार पूर्ण देशाला भगवाची गरज आहे। जसं सूर्योदय होतो तसं भगवा होतो, जशी मशाल असते आपली तो पण रंग भगवा आहे, आपल्या हिंदू धर्माचा रंग भगवा आहे आणि हा रंग या देशाला आज गरज आहे याची। आणि म्हणून मी तुमच्याशी गप्पा मारायला आलोय। मुद्दामून सांगितलं की कुठेही सभा नका घेऊ, सभेसाठी यायचं तर राजकीय चिरफाड करायची आहे, दुसऱ्यांची जी चड्डी उतरायची त्यांना उतरायला लाज वाटत नाही, मला उतरायला लाज वाटते त्यांची। पण म्हणून मी खास संवाद साधायला आलो। माईक बिना जिथे जिथे जाता येईल, ज्या ज्या गावात उतरता येईल, मंदिरात उतरता येईल, लोकांची गप्पा मारता येईल, विद्यार्थ्यांची गप्पा मारता येतील, तिथे तिथे उतरतो आणि गप्पा मारायचा प्रयत्न करतो। तुम्ही मला सांगा, आज या देशाला भगव्याची गरज आहे की नाही? सूर्यप्रकाशाची गरज आहे की नाही? कारण नाहीतर तुम्ही आजूबाजूला बघाल तर सगळीकडे अंधकार आहे। शिक्षण बरोबर आहे का तुमचं? विद्यार्थी आले असतील इथे काही कॉलेजमध्ये जाता, कॉलेज आहेत का तेवढी जेवढी पाहिजे कोकणात तेवढी? मग शिकल्यानंतर तुम्हाला नोकऱ्या मिळणार आहेत, तुम्हाला माहिती आहे? नोकऱ्या मिळतात, नोकऱ्या उपलब्ध होतात। एमआयडीसी होत पडली, एमआयडीसी होत पडली, बरोबर आहे, पण उद्योग कोणाचं चालू आहे? त्यांच्या पातळीला आपल्याला उतरायचं नाहीये, आपण वरती आहोत तिथे राहायचं, चालत राहायचं। मला सांगा, नोकऱ्या नाही मिळत, वीज तरी येते का घरी? बाहेर नियमन सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रात आहे, बिल दुप्पट। मग नक्की चाललंय काय? कोणाचं राज्य? हे तुमचं की राक्षसांचं राज्य? कधीतरी मुख्यमंत्री तुमच्यामध्ये येऊन बसलात? दिल्लीत जसं जाऊन 3-3 तास सेनाबाईंच्या घरी बसतात तसं आपल्या काकांच्या घरी येऊन बसलात? विचारलं कधी तुम्हाला घरी काय पाहिजे? तरुण मुलं खूप दिसतात, मला एकाही तरुणांनी किंवा त्याला चॅलेंजला होतं आमदारांनी जरी उत्तर दिलं, महाराष्ट्राचे युवा आणि क्रीडा मंत्री कोण आहेत?
माहितीये तुम्हाला? मुख्यमंत्र्यांनाही माहित नाही. पद्माकर वाळवेचं नाव ऐकलं होतं. कधीही त्या माणसाने युवांवर बोललेलं नाहीये. युवा धोरण आलेलं नाहीये. तुमच्या कधीकडे आलेत? शिक्षण मंत्रीकडून माहिती आहेत का? जे वाटाळा करून ठेवलं ते टोपे लावलं तुम्हाला ते माहिती आहे का? काल येऊन गेले. पण मुलांमध्ये फिरले का? मुलांमध्ये गेले. आणि मग कुठेतरी आपण बदल घडवणार आहोत का नाही हा प्रश्न. शेतकरी कृष्ण, मी ऐकत होतो गाडीत, काजू बागांकडे काही नवीन उद्योग नाही आले, जे बाय प्रोडक्ट्स यायला पाहिजेत. आंब्यांचं काही नाही होतं. मायनिंगवर मायनिंग चाललंय, पण तो पैसा तुमच्याकडे येतोय का? तुमच्या हातात येतोय का तो पैसा? आणि मग जेव्हा आंदोलन केलं जातं तेव्हा हे मंत्री पोलिसांच्या मागे येऊन आपल्या लाठीमार करतात. बरोबर आहे की नाही? पण त्या मंत्र्यांना सांगा की 6 महिन्यात सत्ता बदल होणार आहे. दिल्लीत 2 महिन्यात होणार आहे. आणि मग त्यावेळी या पोलिसांचा उपयोग आपण स्वतःसाठी करणार नाही, महाराष्ट्रासाठी करणार आहे. महिलांना सुरक्षित ठेवायला करणार आहे. पोलिसांचेही प्रश्न आहेत, विचारा त्यांना. आत्ता उत्तर देणार नाहीत तर नंतर घरी जाऊन विचारा. पगार वेळेवर मिळतो का? प्रमोशन वेळेवर होतं का? कॉलेजमध्ये येणंही डोनेशन द्यायला लागतं यांच्या मुलांसाठी. परवडतंय का सगळं कधी? हा प्रश्न तुम्हाला कधी पडतोय की नाही? आणि म्हणून मी तुमच्या भेटीला आलो. जास्ती वेळ घेणार नाही तुमचा. उन्हात उभे तुम्ही सगळं, मी पण उन्हात आहे, सगळीकडे पण फिरतोय. पुढे मला खूप जायचंय. पण आज सकाळपासून जे वातावरण दिसतंय मला पूर्ण कोकणात आल्यापासून, एकच निशाणी दिसते मला. काय ती? काय आहे? रंगकुठचं? भगवाचं. असतील काही पोरकट आहे तिथे तिथे. चॅलेंज दिलं म्हणतात. सोडा कसले चॅलेंज देतो. त्याला एकदाच इशारा देतो मी. त्याला एकदाच इशारा देतो. मला धमकी दिलेलं 100 वेळा द्या, तुम्हाला माफ केलं जा. मला 100 वेळा धमकी दिली तरी माफ आहे. पण एका जरी शिवसैनिकाला हात जरी लागला तर तुम्हाला माहिती शिवसैनिक कसा उठतो आणि कधी उठणार तो. बरोबर की नाही? निवडणुकी जवळ आलेल्या आहेत. एक निर्धार करायला लागणार आपल्याला की आजपासून शिवसेना 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 तिथे जिंकणार आणि जिंकणार आणि जिंकणार. आहात की नाही तुम्ही सगळे सोबत? मी तुम्हाला एक वचन देते की जर आपण सगळे एकत्र आलो तर लढू शकतो. बघायची तुम्हाला ताकद कशी होती? हात वरती करा. आणि शिवसेनेचे हात आहेत, काँग्रेसचे लुटणारे हात नाही आहेत. ही ताकद जे कोण चुरीमीर गुंड असतील, जे तुमच्या जमिनी घ्यायला बघतात, त्यांना लढण्यासाठी एक सक्षम ताकद आहे. मी तुम्हाला वचन देतो की शिवसेनेची सत्ता आल्यानंतर ज्यांच्या जमिनी लुटल्या गेल्या तिथे स्वतःचे हॉटेल पेट्रोल पंप बांधलेले, तुमचे धंदे उद्योगधंदे बंद केलेले आहेत, तर तुम्हाला परत कायद्यात बसत असेल नसेल तरी परत दिलं जाईल. आणि ज्यांचे कोंबडे लुटले त्याला पण चोरलेले कोंबडे परत तुम्हाला. लढायचं ना आपल्याला. समोर या, बसा, विकासाचा आराखडा घ्या आणि आम्ही काय कामं केलेत सत्ता नसताना आणि तुम्ही काय केलेत हे घेऊन बसा आणि त्याला लढूया. म्हणून 2 महिने राहिले सत्ता बदलला, 6 महिने विधानसभेला. एकत्र होऊया आणि जिंकण्याचा निर्धार करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.
हात खाली. नाही नाही आज शिवसेनेचे युवासेना अध्यक्ष आदरणीय आदित्यजी ठाकरे सकाळी 10:30 वाजता सिंधुदुर्गातील सातारा वेंगुर्ला यापासून त्यांनी आपला दौरा सुरू केला. या संपूर्ण कोकणातील देवदेवतांचे आशीर्वाद घेऊन कोकणातील समस्त कोकणवासियांचे आशीर्वाद सदिच्छा घेऊन थेट सिंधुदुर्गातला भगवा झेंडा दिल्लीच्या तख्तावर फडकवण्यासाठी आणि हा भगवा झेंडा आहे. हा भगवा झेंडा आहे. प्रत्यक्ष कोकणच्या देवभूमीतला हा भगवा झेंडा, हा भगवा झेंडा फडकणार आहे. तो अडकवण्याची हिंमत या ठिकाणी कोणी व्यवस्थित करा. हा कोकण आणि आदरणीय शिवसेना प्रमुख संपूर्ण शिवसेना परिवार यांचं जे नातं आहे हे कौटुंबिक नातं आहे, एक परिवारातलं नातं आहे. आणि कोकणी माणूस आणि शिवसेना यांमध्ये दरी पाडायची हिंमत सुद्धा ज्याने कोणी केली असेल त्याने आता विसरून जावं की पुन्हा हे जे नातं आहे हे भगव्याचं नातं हे असंच कायम राहणार आहे. आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने कोकण
कोकणाचा सर्वांगीण विकास, मग ते कोकणातले शेतकरी असतील, कोकणातले आंबा बागायतदार असतील, कोकणातले काजू बागायतदार असतील, नारळ बागायतदार, सुपारी बागायतदार, कोकणातले मच्छीमार असतील, कोकणातले सुशिक्षित बेरोजगार असतील, आज या संपूर्ण कोकणामध्ये धूळ आहे, खड्डे आहेत, दगड आहेत, रस्ता आहे, हा प्रश्न सर्व लोकांसमोर आहे. त्यामुळे कोकणच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी आता लक्षात ठेवलं पाहिजे की आजपर्यंत कोकणवासियांची फसवणूक मागच्या 8 वर्षामध्ये ज्या पद्धतीने झाली, कोकणवासियांची लुबाडणूक मागच्या 8 वर्षामध्ये ज्या पद्धतीने झाली, आता भविष्यामध्ये मात्र कोकणाचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास या शिवसेनेचा आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून शिवसेनेने घेतलेला आहे. कोकणच्या निसर्ग संपत्तीवर अनेकांचे डोळे आहेत, अनेकांच्या नजरा आहेत. कोकण आपलं करायचं, आपण खायचं आणि कोकणी लोकांना उद्ध्वस्त करायचं, हा धंदा इतर राजकर्त्यांनी केला आणि मागच्या अनेक वर्षापासून एक उद्योग या कोकणामध्ये होऊ शकला नाही, सिंधुदुर्गमध्ये नाही, रोजगाराचं साधन नाही. पण जे आहे ते सुद्धा लुबाडून घ्यायचं आणि संपूर्ण सिंधुदुर्गवासियांना उद्ध्वस्त करायचं, हे कपट कारस्थान ज्यांनी रचलं त्यांना आता त्यांच्या आपल्या जागा दाखवून द्यायची आणि खऱ्या अर्थाने कोकण निवासियांना आधार द्यायचा आणि कोकणचा सर्वांगीण विकास आम्ही कसा करू हे सांगण्यासाठी आजचा शुभमुहूर्त आदित्य ठाकरे यांनी आरंभलेला आहे. आणि इतर कोणाची गरज नाहीये. आणि यानंतर थेट चिपळूणपर्यंत आजचा दौरा माननीय आदित्यजी ठाकरे यांचा आहे. कणकवलीनंतर राजापूर, लांजा, हातकंबा, संगमेश्वर आणि त्यामुळे जास्त वेळ न घेता मी माननीय आदित्यजींना आपल्याला संबोधित करण्याची विनंती करतो. जय महाराष्ट्र. आदित्य साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिवसेना बरोबर बाळासाहेब ठाकरे यांचा बाकी पडती, बाकी निशाणी बस. एकच रंग असला पाहिजे. कुठचं? एकच निशाणी असली पाहिजे. कारण पूर्ण महाराष्ट्र फिरतो मी. मागल्याच महिन्यात मी मराठवाड्यात होतो, त्याच्या आधी रायगडमध्ये मागच्या वर्षी होतो, पुढे तर शिरूरमध्ये जाणार आहे. अरे आवाज ऐका ना. पण मला सगळीकडे पूर्ण देशभरात आणि महाराष्ट्रभरात एकच रंग दिसतोय, भगवी लाट दिसते. आणि म्हणूनच कोकणात आलोय मी तुम्हाला विचारायला. आदित्य साहेब तू आगे बढ़ो, माणूस भडकला, भगवान भडकला. तुम्हाला विचारायला आलो मी आज की येणारी जी शिवसेनेची, भाजप, आरपीआय ही महायुती जी सत्ता आहे त्याच्यात तुम्ही भाग घेणार आहात की नाही? जी युवा सत्ता आहे त्याच्यात तुम्ही भाग घेणार आहात की नाही? आणि भाग कसा घेणार? इथून आमदार खासदार शिवसेनेचे पाठवून ना. हो साहेब तुमच्या बाजूला उभे आहेत बघा, कारण- अभिनंदन करते हवा तर. या तुम्हालाच बुकी देत होतो. काय नाव तुमचं? बाबू पेडणेकर, कट्टर बाबू शिवसैनिक. हे घ्या. माझा नाही साहेब. नाही, तुम्हाला आहे, तुम्हाला. नाही, नाही. कारण आता आपल्याला पूर्ण देशभरात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करायचं. स्वप्न कधी स्वतःसाठी बघितलं नाही त्यांनी, आपल्या सर्वांसाठी बघितलं, तुमच्यासाठी बघितलं. आणि तुम्हाला तर माहिती आहे की मुंबईत असेल, पूर्ण महाराष्ट्रात असेल, सामान्य माणसाला असामान्य जर ताब्यात दिली तर फक्त बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आणि भगवान झेंड्याने दिली. सेनापती शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्राचा जो विकास झाला 95 ते 99 नंतर कधी झाला का? जशी त्यावेळी मंत्री फिरायचे आता फिरतात का? नाही. पण तरी पण सत्ता नसताना आपले आमदार आणि खासदार करतात ना कामं तुमची. दिवस रात्र तुमच्यामध्ये असतात. विनायक राऊत तुम आगे बढ़ो.
सगळेच आगे बढे, एकत्र आगे बढे, आपल्या सगळ्यांना एकत्र पुढे जायचं. पण तुम्ही मला उत्तर द्या, मी संवाद साधायला आलोय. खरंच मी मुद्दा म्हणून सांगितलेलं सभा नका ठेवू, कारण चौकात मला जाऊन तुमच्याशी गप्पा मारायच्या होत्या. सकाळपासून ते करतोय, दर्शन घेतोय आणि खऱ्या देवताचे दर्शन घ्यायला आले तुम्ही सर्व शिवसैनिकांचे. पण मला तुम्ही सांगा की गेल्या 15 वर्षात जे काँग्रेसचे राक्षसी सरकार आहे, रावणाचं सरकार आहे, कुठचाही मंत्री तुमच्यामध्ये येऊन बसले का कधी? विचारलं तुम्हाला काय पाहिजे? ते जे दिल्लीतले जनपदचे होते सगळे मुख्यमंत्री प्रधानमंत्री, कधी जन्मताचे झाले का ते? तुमच्या मध्ये येऊन कधी बसले? कधी विद्यार्थ्यांना विचारलं तुमचं शिक्षण कसं चाललंय? जेवढं कॉलेजेस कोकणात पाहिजे तेवढे आले का? तरी डोनेशन घेतात? अच्छा, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नोकरी मिळणार ही खात्री आहे का? कधी शिक्षण मंत्र्याचं नाव ऐकले? कधी येऊन गेले तिथे तुमच्यात गप्पा मारल्यात? काल परवाकडे येऊन गेले, पण तुमच्यामध्ये बसले का? युवा मंत्री माहित आहेत कोण आहेत? मुख्यमंत्र्यांना माहिती. आणि मग हे सगळे प्रश्न घेऊन जर तुम्ही आंदोलनात उतरलात तर आपल्यावर पोलिसांना सोडलं जातं, बरोबर आहे, लाठीमार घेऊन. त्या मंत्र्यांना सांगा 6 महिन्यात महाराष्ट्राची सत्ता बदलते आणि शिवसेनेकडे येते. 2 महिन्यात देशाची सत्ता शिवसेना भाजपकडे येणार आहे. आणि मग त्यावेळी पोलिसांचा वापर असा होणार नाही, लोकांवर लाठीमार करण्यासाठी होणार नाही. पोलिसांचेही प्रश्न आहेत, विचारायचं ना जाऊन. पगाराचे प्रश्न आहेत, प्रमोशनचे प्रश्न आहेत, घरदाराचे प्रश्न आहेत. तरी ते राहतात कसे जाऊन बघितलंय का? मागच्या महिन्यात मला वाटतं आबा पाटील येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की ज्यांना बेड्या ठोकायच्या त्यांना सल्यूट मारला जातो. कोण आहेत ही लोक? तुम्हाला माहिती ना कोणाला बेड्या ठोकायचं तर कोणाला सल्यूट मारायचं? आणि मग जाऊ दे, फालतू लोकांची नावं नसतं घ्यायची. पण मी तुम्हाला एक वचन देतोय, जास्ती वेळ तुमचा घेत नाही, कारण आपण सर्व उन्हात उभे आहोत. शिवसेनेची सत्ता आल्यानंतर पोलीस असतील, शिवसैनिक असतील, इथे कोकणात जे कोण चिरीमिरी गुंड आहेत, तुमच्या जमिनीच्या लुटतात, पेट्रोल पंप स्वतःचे हॉटेल लावतात, त्यांना आत करण्यात आपण सगळे पुढे राहू आणि लोकांना न्याय देऊ. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे तोही तो की जिंकल्यानंतर जे कोण आपले मंत्री असतील, आमदार खासदार असतील, ते तुमच्यामध्ये राहतील, तुमच्यामध्ये बसतील आणि तुमच्याबरोबर दिवस रात्र राहून तुमच्यासाठी कामं करतील. हे मी तुम्हाला वचन देतो. पण तुमची ताकद दिसली पाहिजे मला. बघायची का ताकद काय तुमची? हात वरती करून आजूबाजूला बघा. काही काँग्रेसचे ते महाराष्ट्र घडवणारे हात आहेत. हातात धनुष्य बाणाने हे हात आहेत आपले. आणि ही ताकद जर एकत्र राहिली तर आपल्याला कोणी थांबवू नाही शकत. ऐकण्यात आलेलं मध्ये काही मला धमकी आल्या की येऊन बघा, हे करा, ते करा. ऐकण्यात आलेलं कोणती धमकी देत होतं, येऊन बघा, असं करीन, तसं करीन. छान रे, आपल्याला कोण धमकी देतं? पाकिस्तान 100 धमकी देऊन राहिले, ते काय धमकी देणार? मगाशी पण सांगितलंय, आपला फोकस तो नाहीये. आपल्याला मोठं लक्ष आहे, महाराष्ट्र घडवायचं, आपल्याला तरुणांना घडवायचं. बाकीच्यांनी 100 धमक्या मला जरी दिल्या ना, चला मी माफ केलं, त्यांना सोडून दिलं. पण जर एका शिवसैनिकाला जर हात जरी लागला ना, तर भगवा घेऊन त्यांच्या डोक्यावर नाचण्याची तयारी माझी आहे. तुम्हाला एवढंच वचन देतो की ते ज्यांच्या ज्यांच्या घरी चोऱ्या मारा लुटारे झाले ते मंत्री जे येतात, उद्योग मला माहित नाही उद्योग मंत्र्यांचे काय आहेत, पण जे काही लुटलं, तुमच्या जमिनी घेतल्या असतील, धमक्या देऊन घेतल्या असतील, कोंबड्या पळवल्या असतील, सत्ता आल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना कायद्यात बसत असेल नसेल तरी ते तुम्हाला परत तुमच्या न्याय हक्काने दिलं जाईल. तर हे आपलं डील पक्क आहे. सगळ्यांनी एकत्र मिळून भगवा झेंडा लावायचा महाराष्ट्राच्या विधानसभेवर आणि चांगला महाराष्ट्र घडवायचा आहे.
एवढंच वचन देऊन आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. आज सकाळी बरोबर 10 वाजता वेंगुर्ला येथून आदित्य साहेबांचा दौरा सुरू झालाय. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा जागोजागी जिथे गाव आहे त्या प्रत्येक ठिकाणी तेथील सर्व ग्रामस्थ, शिवसैनिक, युवा सैनिक या सर्वांनीच आदित्य साहेबांचं जो जे स्वागत केलेलं आहे ते खरोखरच वर्णन करण्या पलीकडचं आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी यायला उशीर झालेला आहे. आपण सर्वजण एवढा वेळ थांबून राहिला, सर्वांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी आपले लोकप्रिय आमदार राजन साळवी आणि जिल्हा प्रमुख राजू महाडी त्या आणि शहर प्रमुख राजापूर शिवसेना मतदारसंघाच्या वतीने, शिवसैनिकांच्या वतीने, युवा सैनिकांच्या वतीने भाजपाचे तालुकाध्यक्ष अनिल करंगुटकर आहेत, तालुका प्रमुख प्रकाश कुळेकर, सभापती कमलाकर कदम, कमलाकर कदम सभापती. कोण आला रे? कोण आला? शिवसेनेचा वार आला. कोण आला रे? कोण आला? शिवसेनेचा वार आला. आमची मागणी आगे बढ़ो. हम तुम्हारे शिवसेनेचा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तुम्ही ढोल चांगला वाजत होता, आम्ही सकाळपासून तेच वाजवतोय, नुसतं राजकीय विरोधकांचा वाजवतोय आणि तेच करायला आलो. खरं म्हणजे मी सर्वप्रथम तुमची माफी मागतो. 3 तास यायला उशीर झाला मला, पण जागोजागी असंच जंगी स्वागत होतंय, लोकांची गप्पा होत आहेत आणि मग सकाळी 10 पासून निघालो होतो. कुठे 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 तर थांबत आलोय, देवळांमध्ये थांबलो, कुठे चौकात थांबलोय आणि मग जसं देवळात दर्शन घ्यायला आलेलो तसं तुमचं सर्वांचं दर्शन घ्यायला मिळालंय कोकणात. कारण जसं मी तिथे पण सांगितलं, आता मागच्याच महिन्यात मराठवाड्यात पण गेलेलो आणि तिथे मला एकच रंग दिसला, भगवा. सगळीकडे जिथे जिथे जातोय मी तिथे एकच रंग दिसतोय, भगवा. एकच निशाणी दिसते, धनुष्यबाण, आणि हातात एकच शिवबंधन दिसते मला. आहे ना तुमच्या पण हातात? अजून लागले तर अजून पाठवणारच आहे. पण हे सगळं भगवं जे वातावरण आहे पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात दिसते आपल्याला, आणि म्हणून इथे खास मी बघायला आलो की इथे काय वातावरण आहे. पूर्ण कालपासून इथपर्यंत आता मला तेच दिसलेलं आहे. नक्कीच खासदारकीला पण आपला भगवा फडकणार आहे. आहेत विषय खूप आहे तिथे, काही संपलेले विषय सुद्धा आहेत आणि त्याच्याबद्दल बोलायचं नाहीये मला. कालपासून धमक्या देत बसलेले आहेत. पण ह्या छोट्या मोठ्या विषयांवर जर आपण लक्ष दिलं तर मोठ्या विषयांसाठी कधी वेळ नाही राहत. आणि म्हणून जे आपले प्रश्न आहेत, तरुणांचे प्रश्न आहेत, शाळा कॉलेजमधले प्रश्न आहेत, नोकऱ्यांचे प्रश्न आहेत, इथे खूप विद्यार्थी दिसतात मला, तरुण मुलं दिसत आहेत, मुलं मुली दिसत आहेत. किती शाळेमध्ये जातात, कॉलेजमध्ये जातात ना तुम्ही, आणि मग तुमची परीक्षा वेळेवर होतात, वर्गात टीचर्स येतात नीट, आणि हे सगळं शिक्षण झाल्यानंतर तुम्हाला नोकरी मिळणारी खात्री आहे का? अभ्यास करताना कधी कधी वीज जाते. भारनियमन तर चालू आहे महाराष्ट्रात, इथे पण तशीच परिस्थिती आहे. आणि मग ते झाल्यानंतर बिल येतं,
विजेचं बिल येतं, कॉलेजचं बिल येतं, फी डोनेशन येतं आणि मग पूर्ण महाराष्ट्रात एक अंधार पसरलेला आहे. या भगव्या मशालीचा आपल्याला एक दिवा दाखवायचा आहे, मार्ग दाखवायचा आहे. आदित्य ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदित्य ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आपला जास्ती वेळ घेणार नाही मी, कारण पुढे पण असेच खूप लोक थांबलेले आहेत. रात्री पण चिपळूण पण मला जायचं. पण तुम्हाला नुसतं एक दाखवतो. मी जे सांगितलं की ते खासदारकीवर पण आपलं भगवा फडकेल. बघायचंय कसं? हात वरती करून आजूबाजूला बघा नुसतं. आणि ही जर ताकद एकवटली ना, काँग्रेसचे हात नाही आहेत, ते शिवसेनेचे हात आहेत. धनुष्यबाण हाती घेतलेले हात आहेत, शिवबंधन बांधलेले हात आहेत. शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीची सत्ता येणार आहे, त्याच्यात आपल्याला भाग घ्यायचा आहे. आपला इथून खासदार पाठवून, आमदार पाठवून आणि चांगलं काम करायचं. आपण एक सर्वांनी शपथ घेतली पाहिजे की जास्तीत जास्ती मतांनी आपले उमेदवार जिंकले पाहिजेत. आणि मी तुम्हाला एक शपथ देतो की जिंकून आलेले आपले आमदार, खासदार, मंत्री जे कोण असतील ते नेहमी तुमच्या बरोबर राहतील, तुमच्या मध्ये राहतील आणि तुमचं काम करत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. आदित्य ठाकरे महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती, हिंदू सम्राट, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे, आदरणीय युवासेना अध्यक्ष आदित्यजी ठाकरे, जिल्हा प्रमुख माननीय राजू महाडिक, संपर्क प्रमुख पांडुरंग उपळकर, या विभागाचे लोकप्रिय आमदार राजन साळवी, सर्वच शिवसेना, युवासेना, इतर विद्यार्थी सेना, सर्व पदाधिकारी आणि उपस्थित लांजावासीय शिवसैनिक बंधू भगिनींनो, आज खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी या लोकसभा मतदारसंघामध्ये आदित्यजी ठाकरे यांच्या रूपाने शिवसेनेचा वाघाचा झंझावात सुरू झालेला आहे. सकाळपासून काल परवा काही कोल्हे आपापल्या पद्धतीने कोल्हेकुई केली मुंबईमध्ये, पण इथे नाही चालणार. इथे सिंधुदुर्ग असो अथवा रत्नागिरी असो, हा खऱ्या अर्थाने वाघांचा जिल्हा आहे आणि हा वाघ, शिवसेनेचा वाघ आज आदित्यजींच्या रूपाने थेट वेंगुर्ल्यापासून जो सुरुवात झालेला आहे या संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरायला, तो केवळ या संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील मतदारांचं रक्षण करण्यासाठी, या संपूर्ण गावातील गावकऱ्यांचं रक्षण करण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी यापूर्वी सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे हे येऊन गेल्या महिन्यामध्ये जैतापूरच्या प्रकल्पग्रस्तवासियांच्या भेटीसाठी आले. आज सुद्धा आमचे जैतापूर, माडबन, नाटे इथले सगळे कार्यकर्ते, मच्छीमार आलेले आहेत आदित्यजींना भेटायला. परंतु या संपूर्ण मतदारसंघामध्ये नव्हे तर राज्यामध्ये आज ज्या पद्धतीने सर्वसामान्य गरिबांच्या जीवनाची सस्य होलपट होते, आता शिगमा येतोय, होळी येते, पण तत्पूर्वी ज्या गरिबांच्या जीवनाची होळी केली या नतद्रष्ट काँग्रेसच्या सरकारने
आणि काँग्रेसच्या रावण रूपी नरकासुराच्या किंवा दैत्याच्या तावडीतून ह्या जर कोकणवासियांना आणि जिल्हावासियांना आणि महाराष्ट्र आणि देशातल्या सर्व गोरगरीब जनतेला वाचवायचं असेल तर शिवसेना भाजप रिपाई युतीशिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही हे सांगण्यासाठी आज आदित्यजी या ठिकाणी आलेले आहेत. आज कोकणातल्या लोकांचे प्रश्न किती आहेत? आज आदित्य साहेब येताना आम्ही त्यांना आंब्याच्या बागा दाखवल्या, पण काय नाही, करपून गेला काल परवा पडलेल्या पावसाने. आंबा करपून गेला, काजू गेले, मच्छीमार उद्ध्वस्त झाले, बागायतदार उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्यांना म्हणजे बागायतदारांना मागच्या 2 वर्षापासून कोणतंही अनुदान मिळत नाही, शेतकऱ्यांना काही मिळत नाही. आणि त्यानंतर गरिबांच्या समस्यांची दखल घेण्यापेक्षा या परदेशी जैतापूरच्या अरेवा कंपनीची मात्र काळजी घेणारे हे काँग्रेसवाले या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये आहेत. हे तुमचं आमचं दुर्दैव आहे. त्याचा समाचार यापूर्वी माननीय उद्धव साहेबांनी घेतलाय आणि आज आदित्य साहेब सुद्धा घेतीलच. परंतु हा झंझावात जो सुरू झालेला आहे, भगव्याचा झंझावात, शिवसेना भाजप रिपाईच्या माध्यमातून हा झंझावात असाच दिल्लीपर्यंत फडकवत ठेवण्याची जबाबदारी आपल्या माध्यमातून आपण सर्वांनी शपथ घ्यायची आहे. माननीय आदित्यजींच्या समक्ष उद्धव साहेबांना ते सांगायचंय आणि मला खात्री आहे एवढ्या मोठ्या संख्येने आपण जे उपस्थित राहिलात ते खऱ्या अर्थाने आदित्यजींचं स्वागत करायला तर आहेतच, परंतु केवळ स्वागत नाही तर त्यांना आपण शब्द देणार आहोत. त्यांनी निर्माण केलेली, शिवसेना प्रमुखांनी निर्माण केलेली आणि माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली चाललेली शिवसेना आणि आदित्यजींच्या मार्गदर्शनाखाली चाललेली युवा सेना ही खऱ्या अर्थाने दिल्ली काबीज केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, ही प्रतिज्ञा या ठिकाणी घ्यायची आहे. आणि त्यासाठी मी आपल्याला संबोधित करायला माननीय आदित्यजींना सांगतोय, विनंती करतो. जय महाराष्ट्र. आज सकाळपासून कोकणात फिरतोय मी, गावोगावी थांबतोय, जिथे जिथे स्वागत होत आहे आणि म्हणूनच एवढा उशीर झाला. वाटतं 3-4 तास मी पुढे ढकलल्याने आलोय. किती वाजता येणार होतो? 3 वाजता. पण जे जंगी स्वागत सगळीकडे दिसायला भेटतंय, लोकांच्या चेहऱ्यावर जे भाव आहेत की नाही आता बदल घडलाच पाहिजे, परिवर्तनाचे एक वारे वाहत आहेत पूर्ण देशात आणि एक लाट किंवा सुनामी ज्याला आपण बोलतो ती भगवी सुनामी आपल्याला दिसते. जिथे जिथे जातो तिथे तिथे भगवा दिसतोय, धनुष्यबाण दिसतोय. मराठवाडा पिंजून काढला मी मागच्या महिन्यात, तिथेही एकच रंग आहे, भगवा, एकच निशाणी आहे, धनुष्यबाण. आणि तिथे पण आपलं शिवबंधन दिसतंय. आहे की नाही तुमच्या हातात शिवबंधन? हे बंधन नक्की काय आहे? ते नुसतं काही दुसरा धागा दोरा नव्हता म्हणून बांधायचं म्हणून बांधलंय का आपण? असं नाहीये. हे शिवबंधन जे आहे महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण बांधलेलं आहे, एकमेकांची रक्षा करण्यासाठी आपण बांधलेलं आहे, नवीन महाराष्ट्राला एक दिशा दाखवण्यासाठी बांधलेलं आहे. खूप प्रश्न आहेत. तुम्ही आता जे प्रश्न सांगितले कोकणातले, तसंच पूर्ण महाराष्ट्रभर जिथे फिरतोय देशभरात मला तेच प्रश्न दिसतात. इथे युवा वर्ग खूप आलेला आहे. कॉलेजमध्ये तुम्ही जात असाल, काही लोक आता ग्रॅज्युएट झाले असतील. कालच टोपे येऊन गेले ना इथे खालती, दरडा. टोपे आणि दरडा ही जी जोडी आहे, सरडा आणि टोपे लावणारे, कधी रंग बदलतात, कधी परीक्षा घेतात, कधी रिझल्ट डिक्लेअर करतात. आणि एवढे प्रश्न झालेले आहेत, शाळेंचे प्रश्न आहेत, कॉलेजेसचे प्रश्न आहेत. आणि मग हे जे शिक्षणाचं वाटोळं जे करून ठेवलंय, त्याच्यानंतर शिक्षण झाल्यानंतर तुम्हाला नोकरी मिळणार की नाही ही खात्री आहे का तुम्हाला? तुम्ही गप्पा मारा, तुम्ही उत्तर देऊ शकता. मी चुकलो तर तुम्ही सांगा आहे की नाही. झोपले का सगळे? माहितीये काँग्रेसच्या राज्याने सगळ्यांना झोपवलंय, पण तो आता उठवायचा महाराष्ट्र आपल्याला पेटवायचा आहे. आणि मग ठीक आहे, नोकऱ्या नसतील तर मला असं ऐकू येतं की इकडचे जे बाजूला आमदार आहेत, उद्योग मंत्री पण आहेत, काय उद्योग चालतात तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, बरोबर ना? स्वतःचा उद्योग वाढलाय, पण तुमचे उद्योग वाढलेत का? इथे उद्योग आलेत, उद्योगधंदे, नोकऱ्या काही नवीन आल्यात? तुमच्यासाठी दिल्लीत कोण लढतंय? तुमचे खासदार कधी आवाज उठवतात तुमचा? मग कोणाचं नक्की सरकार आहे? काँग्रेसचं जे राक्षसी सरकार आहे
रावणाचं सरकार आहे. जेव्हा वाजपेयीजींचं सरकार होतं तेव्हा नॅशनल हायवे झाला, बरोबर आहे, 2004. त्याच्यानंतर 10 वर्ष झाली, चौपदरीकरण झालंय का तुमच्या रस्त्यांचं? इथे एवढे ऍक्सिडेंट होतात, लोक इथे जातात, आपले कोकणी बांधव इथून जात असताना अपघात होतात. कधी तुमच्या खासदारांनी दिल्लीत आवाज उठवलाय का? कधी भांडलेत का तुमच्यासाठी? तुमच्यात कधी येऊन बसलेत का? नाही, आमच्या बरोबर भांडायला वेळ येतं ना, तुमच्या बरोबर भांडायला, तुमच्यासाठी भांडायला कुठे वेळ आहे? आणि म्हणून मी मगाशी पण सांगितलेलं की हे जे काही चॅलेंज देणं चाललंय ना, की आमच्याकडे येऊन दाखवा, हे करून दाखवा, आलो, पूर्ण फिरून आलो, तिथून भगवा लावून आलो. एक तर शिवसेनेला चॅलेंज द्यायला कोणी उभा नाही राहू शकत या देशात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे चॅलेंज वगैरे देणं ना पोरकटपण आहे. या विकासाबद्दल बोलूया. तुम्ही 10 वर्ष काय केलं, 15 वर्ष काय केलं, आणि आमची सत्ता नसताना आम्ही काही कामं करून दाखवलीत ना, ते बघा. चला ह्याच्याबद्दल आपण भांडूया. आणि म्हणूनच हे सगळं जे पोरकटपणा चाललेलं, मी बोललो ठीक आहे, चला जाऊन भेटूया लोकांशी, काय बोलतात बघूया. दौरा माझा मागच्या आठवड्यातच ठरलेला, आणि मग कालपासून मी फेसबुकवर बघतोय, इलाका तुम्हारा धमाका हमारा वगैरे सगळं तुम्ही पण बघत असाल, बरोबर आहे, व्हॉट्सअपवर. कसला इलाका आणि काय कोकण काबीज करायचं? आपलं स्वतःचं काबीज करायचं आपण. हे कोकण आपलं आहे, भगव्या झेंड्याचं आहे, इलाका पण आपलाच आहे. हा इलाका फक्त कोकणी माणसाचा आहे, बाकी कोणाचा नाहीये. कोणाची एस्टेट नाहीये की आमचा इलाका आणि तुमचा धमाका वगैरे. सगळं शिवसेनेचं आहे, शिवसैनिकांचं, कोकणी बांधवांचं आपलं. आणि मग जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं की कुठच्याही माणसाला, कुठच्याही सामान्य माणसाला असामान्य ताकद देण्याची जी ताकद होती, ती फक्त आणि फक्त शिवसेनेत आहे. ती तुमच्या सर्वांमध्ये आहे. आणि मला खात्री आहे की देशभरात जी भगवी लाट आहे, जी शिवसेना, भाजप, आरपीआय, महायुतीची लाट आहे, त्याच्यात तुम्ही भाग घेणार ना? इथून शिवसेनेचा खासदार पाठवणार ना? खासदार येणार मला माहिती आहे, पण समोरच्याचं डिपॉझिट जप्त करणार की नाही हा प्रश्न आहे. सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ती ताकद बघायची का तुम्हाला? बघायची तुम्हाला आपली ताकद काय आहे? सगळ्यांनी नुसतं मुठी वर करून बघा, आजूबाजूला बघा, ही ताकद आहे. हे जे हात आहेत ना, हे काँग्रेसचे हात नाही आहेत, हे महाराष्ट्राला लुटणारे हात नाही आहेत, शिवसेनेचे हात आहेत, महाराष्ट्र घडवणारे हात आहेत. आणि जे महाराष्ट्राला लुटणार असतील ना, त्यांना कुठे बरोबर जायचं तो ह्या हाताला बरोबर माहितीये, तुमच्या हाताला बरोबर माहितीये. मी तुम्हाला एवढंच एक वचन द्यायला आलोय, परत राजकीय चिरफाड करायला येणारच आहे. माझा नुसतं एक प्रॉब्लेम आहे की इथे जे आपले विरोधक आहेत ना, त्यांची चड्डी काढताना मला स्वतःला लाज वाटते, त्यांना वाटत नसेल. पण ती चिरफाड करायला मी परत निवडणूक लागल्यानंतर येणारच आहे. त्याच्या आधी मी बोललो बघूया काय म्हणते कोकण, आणि मला उत्तर मिळालेलं आहे, भगवा, भगवा आणि भगवा आहे. निशाणी कुठची? उमेदवार कोण? पूर्ण देशभरात धनुष्यबाण. आणि मग तुम्हाला नुसतं एवढं ठरवायचं आहे की मताधिक्य काय असलं पाहिजे आणि किती समोरचं डिपॉझिट केलं पाहिजे, बरोबर? हे डील पक्क आहे आपलं, नक्की? चला, तुम्ही एवढं वचन दिलंय, मी तुम्हाला एवढं वचन देतो की जे कोण आपले आमदार, खासदार असतील, जे कोण दिल्लीत आणि महाराष्ट्रात शिवसेनेचे मंत्री असतील, भाजपचे मंत्री असतील, आरपीआयचे मंत्री असतील, ते तुमच्या मध्ये बसतील, तुमच्या सोबत काम करतील आणि तुमच्यासाठी काम करतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. सर्वप्रथम मी तुमची सर्वांची माफी मागतो, 3 तास यायला उशीर झाला आणि तुम्हाला थांबायला लागलं म्हणून. पण मला आनंद ह्याचाही होतोय की मला यायला 3 तास उशीर झाला, कारण जिथे जिथून येतो तुम्ही एवढं जंगी स्वागत झालंय की सगळीकडे पुन्हा एकदा भगवाच दिसतोय मला, आपला भगवा दिसतो सर्वांचा. भगवा दिसतो आणि अजून एक निशाणी दिसते, तुम्हाला माहिती कुठची? धनुष्यबाण, बरोबर ना? आणि जिथून मी आलो तर गोव्यातून निघालो मी खालपासून, आणि आता इथपर्यंत आलेलो आहे. जिथे जिथे जातोय गर्दी भेटते, लोक भेटतात, आणि आता त्यांना परिवर्तन पाहिजे, त्यांना बदल पाहिजे.
पण तो बदल ऐना गैरा नकोय त्याला. एकच पक्ष पाहिजे त्याला, शिवसेना, आपली सर्वांची शिवसेना. आज सर्वप्रथम मला चांगले वार दिसतात. सकाळपासून काँग्रेसमधून फुसके वारच दिसतात. शिवसेनेला धमकी दिलेली त्यांनी, येऊन दाखवा. येऊन दाखवलं आणि तो जिंकून पण दाखवणार तिथे. महाराष्ट्रात पूर्ण अंधार पसरलेला आहे. शिक्षणाचा प्रश्न आहे. इथे तुमच्या बाजूला थोड्या इथून पुढे गेलं तर जैतापूर येतोय. तिथे जे काही परदेशी येतात त्याला अरे वा बोलतात. अरे वा, परदेशी नेत्याला अरे वा. आणि मग शिक्षणाचे प्रश्न असताना, नोकऱ्यांचे प्रश्न असताना, स्वतः उद्योग मंत्री असताना तुमच्या गावात 5 वर्षात कुठचा एक जरी उद्योग आलाय का? नोकऱ्या उपलब्ध झाल्या? आणि मग सरकार बरोबर भांडायचं की आमच्या बरोबर भांडायचं, आपल्या सर्वांबरोबर भांडायचं, हे त्यांनी ठरवायचं. आणि मी त्यांना बोललेलं, चला तुम्ही मला धमकी दिली ना, 100 धमकी द्या, तुम्हाला माफ करून टाकलं मी. कारण मला त्यांच्याबरोबर भांडायला वेळ नाहीये. मला तुमच्यासाठी भांडायचंय. तुमचा आवाज आणि हा आवाज दिल्लीत द्यायचा, महाराष्ट्रात द्यायचा, भगवा पूर्ण देशभरात पडकवायचा आपल्याला. ही जी लाट दिसते मला, भगवी लाट, मी म्हणून मुद्दामून कोकणमध्ये आलो. मागच्या महिन्यात मराठवाड्यात होतो. सगळीकडे मला भगवी लाट दिसते. नुसतं तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही त्या भगव्या लाटेचे भाग बनणार आहात की नाही? मला माहिती आपला खासदार इथून निवडून येणारच, पण तुम्हाला एवढंच विचारायचं की समोरच्याचं डिपॉझिट जप्त करणार की नाही तुम्ही? आणि ही ताकद आपल्यात आहे. एकजूट करायला पाहिजे आपण सर्वांना. जिथे जिथे भगवा झेंडा नेऊ शकतो तिथे न्या. आणि तुम्हाला मी एवढंच वचन देतो, तुमचं जास्ती वेळ घेणार नाही, तुम्ही खूप वेळ थांबलेला आहात. तुम्हाला एवढंच वचन देतो की जो आपला मंत्री असेल, जो आपला आमदार असेल, खासदार असेल, तुमच्या बरोबर बसेल, तुमच्यासाठी काम करेल आणि तुमच्या मध्येच राहील तो 24 तास. एवढंच वचन देतो मी तुम्हाला. तुमच्या घरी जोपर्यंत दिवा नाही येत तोपर्यंत लाल दिवा आणणार नाही, तर तुमच्या बरोबर राहणार आणि तुमच्यासाठी काम करणार. एवढं वचन देऊन आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. चिपळूणमध्ये एवढ्या भव्य दिव्य प्रमाणामध्ये या कबड्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या कबड्डी महोत्सवाला खास आवर्जून उपस्थित असलेले युवा सेना अध्यक्ष आदरणीय आदित्यजी ठाकरे, जिल्हा प्रमुख सचिन कदम, जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, या कार्यक्रमासाठी खास आवर्जून उपस्थित असलेले आमदार ॲडव्होकेट अनिल परब, राजेश क्षीरसागर आमदार, आणि या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलेलं आहे ते या चिपळूण विधानसभेचे लोकप्रिय आमदार सदानंद चव्हाण, व्यासपीठावर विराजमान झालेले चिपळूणचे माजी आमदार बापूसाहेब खेडेकर, उपस्थित असलेले कबड्डीचे सर्व मान्यवर पदाधिकारी, व्यासपीठावर सर्व मान्यवर पदाधिकारी, सर्व पंचमंडळी, कबड्डी क्षेत्रातली सर्व नामवंत अधिकारी मंडळी, सहभागी झालेले सर्व खेळाडू आणि या खेळाडूंना आणि शिवसेनेला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले, एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्वच क्रीडा रसिक हो, आज खरोखरच मी आपल्या सर्वांच्या वतीने युवा सेना अध्यक्ष माननीय आदित्यजी ठाकरे यांचं आभार मानतो. कारण आज सकाळी बरोबर 10 वाजता, आता सुद्धा 10 वाजलेत, सकाळी 10 वाजता सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले या ठिकाणापासून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. वेंगुर्ले झालं, कुडाळ झालं, कणकवली, राजापूर, लांजा, हातखांबा, संगमेश्वर
आणि त्यानंतर तुमच्याकडे येईपर्यंत जवळजवळ 12 तास झाले. प्रत्येक ठिकाणी अशीच हजारोच्या संख्येने शिवसैनिक, संपूर्ण ग्रामस्थ, आदित्यजी ठाकरेंवर प्रेम करणारे युवा सैनिक, त्यांचं आकर्षण निर्माण झालेला संपूर्ण कोकणातले हजारो ग्रामस्थ, आणि आज कोणतं मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे नाही आहे, केंद्रातलं मंत्रीपद त्यांच्याकडे नाही आहे, परंतु लोकांच्या हृदयामध्ये स्थान ज्यांनी प्राप्त केलेलं आहे ते आदित्यजी ठाकरे आज कोकणचे भूषण म्हणून या दौऱ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. काल परवा मुंबईमध्ये एका कायद्याने कावकाव करायचा प्रयत्न केला. डोमकावळे असतील म्हणा, काही म्हणा, परंतु या सगळ्यांच्या कावकावला बाजूला ठेवून अनेकांची कोलेकोई, कायद्यानांची जी कोलेकोई होती ती सुद्धा कुठे विरले गेली मला माहिती नाही, परंतु आज शिवसेनेचा खऱ्या अर्थाने ढाण्या वाघ आज कोकण सर करून निघालेला आहे. आणि मला खात्री आहे आज आदित्यजींचा झालेला हा दौरा 2 मार्च मध्ये होणारा माननीय उद्धवजी ठाकरेंचा दौरा, त्यानंतर खऱ्या अर्थाने केवळ कोकणच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना, भाजपा, रिपाईचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. पण महाराष्ट्राच्या अगोदर दिल्ली येणार आहे, त्यामुळे पहिला झेंडा दिल्लीवर आणि नंतरचा झेंडा आपल्या महाराष्ट्रावर, ही आपली प्रतिज्ञा असली पाहिजे. आदित्यजी चिपळूण ही कबड्डीची पंढरी म्हणून समजली जाते. या ठिकाणी बापूसाहेब खेडेकर शिवसेनेचे आमदार, परंतु ते पूर्वाश्रमीचे कबड्डीपटू. आत्ताचे आमदार सदानंद चव्हाण हे कबड्डी खेळले की नाही मला माहिती नाही, पण कबड्डीचे सेवक आहेत. या पंढरीच्या वारकऱ्यांची सेवा करणारे ते सेवेकरी आहेत. आणि या चिपळूणच्या नगरीमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून होणारा हा क्रीडा महोत्सव, कबड्डी महोत्सव तुम्ही प्रत्यक्ष पाहिलाय, तुम्ही प्रत्यक्ष अनुभवलाय, परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या लोकांनीच त्याला स्वीकारलेला आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या मातीतला हा खेळ, परंतु दुर्दैवाने महाराष्ट्राच्या शासनाकडून उपेक्षित राहिलेला खेळ म्हणजे कबड्डीचा खेळ. आज ही सर्व पंचमंडळी कबड्डीला वाहून घेतलेली सर्व मंडळी आहेत, परंतु राजाश्रय नाही या लोकांना मिळू शकला, कारण हे क्रिकेट नाही खेळत, हे महाराष्ट्राची सेवा करतात, लाल मातीमध्ये लोळतात आणि लाल मातीची सेवा करणारी ही मंडळी, परंतु त्यांना जो ज्या पद्धतीने राजाश्रय मिळाला पाहिजे होता तो अद्यापही मिळू शकलेला नाही. ही जी येत आहेत, नोकरी करतायत, पदरमोड करतायत आणि या ठिकाणी या लाल मातीची सेवा करायला येत असताना मला खात्री आहे की शिवसेना, भारतीय जनता पक्षाचं राज्य ज्या वेळेला होतं त्यावेळेला प्रत्येक जिल्ह्यामध्ये क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्याची घोषणा झाली, काही ठिकाणी निर्मिती झाली, परंतु दुर्दैवाने शिवसेना भाजपचं राज्य गेल्यानंतर आलेल्या या काँग्रेस शासनाने केवळ धनदांडग्यांसाठी त्यांच्या सोयीचे जे खेळ असतील त्याची त्यांनी अंमलबजावणी केली, परंतु महाराष्ट्राच्या लाल मातीतली कबड्डी असो अथवा तुमची कुस्ती असो, खो खो असो अथवा इतर खेळ असो, या खेळाला आजही दुर्लक्षित ठेवण्याचं काम या शासनकर्त्यांनी केलं. पण मला आशा आहे शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या मार्गदर्शनाखाली या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला शिवशाही येईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने या कबड्डीपटूंना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या खेळांना तुम्ही राजमान्यता प्राप्त करून देणार याची मला खात्री आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये सहभागी होणारे खेळाडू करोडपती होतात आणि आमचे कबड्डीपटू मात्र त्यापासून दूर राहिलेले आहेत, उपेक्षित राहिलेले आहेत. यांना करोडपती होण्याची इच्छा नाही आहे, परंतु जरूर यांचा मान सन्मान शासनाच्या मार्फत होण्याची गरज आहे. आज सुदैवाने सदानंद चव्हाण, सचिन कदम, आमचे शहरप्रमुख भगवान शिंदे, आमचे क्षेत्रप्रमुख बाळा कदम, या सर्व मंडळींनी एक ध्येय म्हणून, एक सेवा धर्म म्हणून
या ठिकाणी या कबड्डी महोत्सवाचं आयोजन केलंय आणि तुमच्या कबड्डीपटूनं एक त्यांचा बहुमान करण्याचं काम या ठिकाणी होतोय, शिवसेनेच्या माध्यमातून होतंय. परंतु जे जे खेळाडू येतात त्यांना नेमके येण्यासाठी काय, जाण्यासाठी काय, प्रत्येक वेळेला पदरमोड करावी लागते. ज्या ठिकाणी नोकरी करतात त्यांच्या मेहरबानीवर जगावं लागतं. त्यामुळे भविष्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाचं राज्य आल्यानंतर हे उपेक्षिताचं जीवन सोडून शासन दरबारी तुमचा बहुमान करण्याचं काम आदित्यजींच्या माध्यमातून शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती करणार याबद्दल शंका नाही. आणि त्यामुळे गावापर्यंत खेळ पोचला पाहिजे, घरापर्यंत खेळ पोचला पाहिजे आणि या सह्याद्रीच्या कुशीमध्ये पसरलेले हे खेळाडू यांचा बहुमान व्हायला पाहिजे ही इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आदित्यजींचा पुन्हा एकदा आभार मानतो. पण तत्पूर्वी एवढं भव्य दिव्य हे सगळे क्रीडा नगरी सजवली आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे कबड्डीचे खेळाडू आलेत, पंच मंडळी आलेत, अधिकारी मंडळी आलेत. या सर्वांनाच या ठिकाणी आमंत्रित करण्याचं काम या शिवसेनेचे या विभागाचे लोकप्रिय आमदार सदानंद चव्हाण आणि जिल्हा प्रमुख सचिन कदम या सर्वांच्या माध्यमातून, बाळा कदम या सर्वांच्या माध्यमातून जे झालंय हे खरोखरच देखणं आणि इतरांना सुद्धा ते पाहावं असं वाटावं, अभिमान वाटावा. प्रतापराव शिंदेंचा तर उल्लेख खरोखरच करायला पाहिजे. मी तर आदित्यजींना विनंती करणार आहे की प्रतापराव शिंदेसारखा एक सच्चा तळमळीचा कबड्डी या खेळाला वाहून घेतलेला एक खेळाडू, या एक अधिकारी पदाधिकारी म्हणून त्यांना लाभलेला आहे. आदित्य तर त्यांचा सत्कारचा सन्मान करणारच आहेत, त्यांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांचा सन्मान केलाय. परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे सन्मान आणि बहुमान नाही, खऱ्या अर्थाने तुमचं एक तुम्हाला स्थान निर्माण करून द्यायचं आहे या महाराष्ट्र सरकारच्या बजेटमध्ये. ते खऱ्या अर्थाने काम करून घेण्यासाठी तुमच्या सर्वांचे आशीर्वाद, सदिच्छा अशाच असू द्यावेत ही या ठिकाणी विनंती करतो. आणि प्रतापरावजी आपल्याला आमंत्रित करतो या ठिकाणी. माननीय आदित्यजींना विनंती करतोय तुमचा बहुमान करण्यासाठी. प्रतापराव शिंदे या. सर्वांचंच करायचं आहे पण प्रातिनिधिक स्वरूपात तुमचं एकट्याचं करतोय. प्रतापराव शिंदे, सचिन कदम, बाळा कदम या तिघांचा एकत्रित सन्मान. झालं आणि यानंतर मी आदरणीय आदित्यजी ठाकरे यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करतो. जय महाराष्ट्र. त्या झोपल्यात काय? थोडं जोरात ऐकू दे. जय महाराष्ट्र. अरे वा, उभं राहिलेलं धनुष्यबाण दिसलं. आणि आज मला पूर्ण कोकणात हे दृश्य दिसतंय. सगळीकडे धनुष्यबाण आहे, सगळीकडे भगवा आहे. आज खरोखर इथे येऊन आनंद झाला मला. सकाळपासून निघालोय पण थकल्यासारखं कुठेही वाटत नाही, कारण लोकांचं प्रेम बघतोय मी, शिवसैनिकांचं प्रेम बघतोय आणि म्हणून मी थकू शकत नाही. या प्रेमामुळे ते टॉनिक आहे आमचं. मगाशी कोणीतरी सांगितलं अतिथी देवो भव माझ्यासाठी, बरोबर? कोण होतं? तुम्हीच. अहो, पंजोळ माझं इथून थोडंच अंतर आहे. इथे अतिथी कसलं, इथे घरातलं आहे. पण पूर्ण कोकणात, पूर्ण महाराष्ट्रात मी जिथे जिथे फिरलोय, आज मराठवाड्यात मागच्याच महिन्यात जाऊन आलो, सगळीकडे एक वेगळं वातावरण दिसतंय. भगवं वातावरण आहे. एकच निशाणी आहे, धनुष्यबाण. आणि मग जी लाट येणार आहे महाराष्ट्रात आणि देशात,
त्याच्यात तुम्ही सहभागी होणार आहात की नाही हा मी तुम्हाला प्रश्न विचारायला आलोय. आपला इथून खासदार पाठवणार ना भगवा? कारण देशात आणि महाराष्ट्रात शिवसेना, भाजप, आरपीआय या महायुतीची जी सत्ता येणार आहे, युवा सत्ता येणार आहे, त्याच्यात तुम्ही भाग घेणार आहात की नाही? आपले खासदार पाठवणार की नाही? आमदार पाठवणार की नाही? कारण प्रश्न चिकार आहेत, विषय खूप आहेत. सिंधुदुर्गमध्ये काही संपलेले विषयही आहेत. पण जसं तुम्ही सांगितलं राऊत साहेब की जो खेळाचा प्रश्न आहे, नुसतं कबड्डी असेल, हा बघा भगवा सूर्योदय झालेला आहे इथे. आणि मग जो खेळाचा प्रश्न आहे, नुसतं कबड्डी नसेल, मग क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, हॉकी असेल, कॅरम असेल, चेस असेल. मला प्रश्न हाच पडतो की महाराष्ट्रासारख्या राज्याला क्रीडा धोरण जे आलेलं आहे ते अंमलात आणलं जात आहे की नाही? तुमच्याकडे ते पैसे येतात का बजेटमध्ये जे येतं ते? मला वाटत नाही. अर्थात मला वाटतं मुळात हाच प्रश्न आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यालाही महाराष्ट्राचे क्रीडा आणि युवा मंत्री कोण आहेत हा प्रश्न आहे का? किती लोकांनी ऐकलं त्यांचं नाव? तुम्ही तरी ऐकलंय का? पद्माकर वळवी हे नाव आमदारांनी पण कधी ऐकलं नाही, मुख्यमंत्र्यांनी कधी ऐकलं नाही. हे मंत्री आहेत, कधीही तरुणांसाठी काम केलं नाहीये, कधीही खेळाडूंसाठी काम केलेलं नाहीये. शिक्षण मंत्र्यांचं नाव ऐकलंय का तुम्ही? ऐकलं नाही ना कधी. एक टोपे लावणारे टोपे आणि दुसरे सरड्यासारखे रंग बदलणारे डरदार, हे दोघं लोक टोप्या लावत फिरतात विद्यार्थ्यांना. त्याच्यानंतर शिक्षण झालं, शिक्षणाचा जो घोळ झालेला, वाटोळं झालेलं आहे, त्याच्यानंतर नोकऱ्या तर मिळतच नाहीत. मला वाटत नाही तुमच्या पूर्ण या क्षेत्रात कधी उद्योग आलाय गेल्या 5 वर्षात. आलाय नवीन उद्योग मंत्री इकडचेच आहेत ना खालतून पुढचे, बरोबर ना? त्यांचे उद्योग चालू आहेत, हॉटेल, पंप, सगळं. आपल्याला कधी नोकऱ्या मिळाल्यात? आपले उद्योग कधी आले तिथे? आणि म्हणून ही ताकद तुम्हाला जी द्यायची आहे त्याच्यासाठी एकच काम आता करणं गरजेचं आहे. 10 वाजून गेलेत, मी जास्ती तुमचा वेळ घेणार नाही. पुढचे मॅचेस मलाही बघायचेत बसून. पण एकच काम करणं गरजेचं आहे. येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत महत्वाच्या आहेत, लोकसभेच्या, दिल्लीच्या आहेत, 6 महिन्यात विधानसभेच्या लागतील. मला सांगा रंग कुठचा असणार इथे? निशाणी कुठची? अजून एकदा सांगा. हे तुम्हाला माहिती आहे. बाण आता सोडायचं आहे आपल्याला. 1 तीर 2 निशाणे, लोकसभा आणि विधानसभा. मी तुम्हाला एवढंच वचन देतो, तुम्ही आपले खासदार आमदार जास्तीत जास्त मताने जिंकून द्या. तुम्हाला एवढं वचन देतो की जे मंत्री असतील दिल्लीतले, महाराष्ट्रातले, शिवसेना, भाजप, आरपीआयचे, तुमच्यात बसतील, तुमच्या बरोबर राहतील आणि तुमच्यासाठी काम करतील. एवढंच तुम्हाला शपथ देऊन रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.